नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज 30 ऑगस्टला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालवण मधील राजकोट येथे महाराजांचा पुतळा पडला त्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाहणीनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना या सरकारच्या विरोधात आणि पुतळा पडला त्याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीचं मुंबईत जोडे मारो आंदोलन होतं. सरकारची तीच लायकी आहे असे संजय राऊत म्हणाले. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा पाहायला मिळतोय हे अतिशय दुर्दैवी असून स्वतःचं पाप झाकण्यासाठी सरकार नेव्हीला दोष देत आहे अशी सडकून टीका देखील संजय राऊत यांनी सरकारवर केली. हातामध्ये जो संताप निर्माण झाला त्यांच्या मनात, त्यांनी हातामध्ये काठी घेऊन जे जबाबदार आहेत ती जबाबदारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांचं कार्यालय तोडलं. ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यावेळेला पाहिली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या प्रतिक्रिया सुरूच आहेत. परवा मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीचा एक विराट मोर्चा निघतोय. सरकारला जोडे मारो आंदोलन, कारण सरकारची लायकीच ती आहे. इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी घालते, कारण त्यात आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत. आपापल्या माणसांना, आपापल्या ठेकेदारांना कामं देऊन पैसे काढण्यासाठी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं हे राज्य चालतं, आपण सगळे जगतो आहे, त्या महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही. आणि ह्या निमित्तानं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील, अधिकारी असतील, इतकं खोटं बोलतायत की त्यांना जनाची मनाची कशाशीही लाज उरलेली नाही. वाऱ्यानं पडला. आता तुम्ही सगळे होतात. परवा आदित्य जाऊन आले तिकडे. वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाहीत, तुमचे मोबाईल उडाले नाहीत. बाजूला त्या शेड्स आहेत त्या सगळ्या जेटीच्या, वाऱ्यानं त्या उडाल्या नाही. वाऱ्यानं नारळे खोबऱ्याची झाडं उडाली नाहीत, पडले नाहीत त्या दिवशी, आणि पुतळा पडला. किती खोटं बोलायचं. आणि तुम्ही नेव्हीवर टाकता, भारतीय नौदलावर. भारतीय नौदलाची ख्याती अशी आहे की त्यांनी हिमालयावर स्ट्रक्चर उभे केलेले आहे. इथे बर्फ सतत उतरत असतो, त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेले स्मारकं उभे केलेले आहेत. इंडियन नेव्हीनं, हवाई दलानं. भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या बोटी समुद्रामध्ये वर्ष त्याला गंज चढत नाही. आणि इकडले नट बोल्ट गंजतात आणि तुम्ही नेव्हीवर टाकताय. यासारखं दुसरं गंभीर कृत्य नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकत आहात. पण महाराष्ट्राच्या जनतेनं हे सगळं उघड्या डोळ्याने पाहिलं की ह्यात कोण सामील आहे. शिल्पकार कोणी आपटे म्हणून आहे, ज्याला अनुभवच नव्हता, जो लहान लहान मूर्त्या बनवायचा. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.